अरे वाह! काय मस्त दिसतंय ना. खूपच सुंदर चमचमीत असं चिकन सुक्का मसाला तयार झालेला आहे. तुम्ही ते बघू शकता किती व्यवस्थित शिजलंय. लेग पीस पण असा पटकन तुटतोय. अतिशय चवदार आणि चमचमीत असं चिकन सुक्का मसाला आजच्या भागात आपण बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चिकन मसाला करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे चिकन. अर्धा किलो चिकन मी धुवून घेतलं आहे आणि सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे चिकन आपल्याला. त्यानंतर एका कढईमध्ये आपण मसाला भाजून घेणार आहोत. त्यासाठी अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. व्यवस्थित खोबरं आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. हे व्यवस्थित भाजून झालं की आपल्याला 2 कांदे उभे मी चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. ते सुद्धा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. कांदा खोबरं भाजल्यामुळे त्याचा रंग पण छान येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते. त्यानंतर इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची 2-3 पानं असं सगळं एकत्र वाटण मी छान करून घेतलेलं आहे पाणी टाकून. त्यानंतर इथे एक कढईमध्ये तेल ठेवलेले आहे तापायला. त्यात 3 चमचे आपण तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं, 1 दालचिनीचा तुकडा, थोडेसे अख्खे मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत. मी इथे चक्री फूल आणि मसाला वेलची वापरली आहे. 4-5 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत फोडणीला. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप टाकायची आहे. छान व्यवस्थित ते आपल्याला फोडणी फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि वाटण हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. कडा सुटेपर्यंत आपण हे छान मस्त मिक्स करून घेणार आहोत. मसाला आपला फ्राय होतोय तोपर्यंत आपण याच्यात इतर मसाले टाकून घेऊयात. तर अर्धा चमचा हळद टाकली आहे, 2 चमचे लाल तिखट घालायचे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण याच्यात गरम मसाला टाकायचा आहे. अख्खा वाटलेला गरम मसाला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत. आता हे बघा, त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला, जो मटण मसाला आहे. तर मटण मसाला मी याच्यामध्ये घातलेला आहे 3 चमचे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मसाल्यामध्ये पण आपण कोथिंबीर घातली तर त्याची चव खूपच छान येते. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे धुवून ठेवलेलं चिकन आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याला व्यवस्थित मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर व्यवस्थित मसाला आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता बारीक गॅस करायचा आहे आणि हे झाकण ठेवून आपण ह्याच पाण्यामध्ये चिकनच्या वाफवून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटलं की थोडंसं पाणी टाकावं लागेल तर अर्धी वाटी फार तर पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे आता आपण झाकून ठेवणार आहोत. जर मसाला खूप ड्राय झाला असेल तर अर्धी वाटी पाणी टाकायचं, नाही तर पाणी नाही पण टाकलं तरी चालेल. त्याच पाण्यामध्ये चिकन खूप छान शिजतं. आता हे झाकून मी 15 मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याला तरी आलेली आहे. अतिशय सुंदर असा चिकन मसाला तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला चमचमीत असा चिकन सुक्का मसाला तयार झालेला आहे. ग्रेव्ही आपल्याला हवी असेल त्याप्रमाणे पण करायची आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व करायचं आहे आपल्याला. तर हे आपण पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो आणि नुसता खाल्ला तरी खूपच सुंदर लागतो. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय.